नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, आनंदाची बातमी काय आहे तर शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाई मंजूर झालेले जिल्हे कोणते आहे आणि त्यांना हेक्टरी किती लाभ मिळणार आणि 31,628 कोटींची निधी मंजूर झालेला आहे ते कोणत्या जिल्ह्यासाठी झालेला आहे ते सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर चला वळूया व्हिडिओकडे। नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा सुरू झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले 31,628 कोटी रुपयांचा निविष्ट अनुदानाच्या पॅकेजमध्ये वितरण पुन्हा सुरू झालेले आहे। दिवाळीपूर्वी पहिला टप्पा वितरित झाला होता, मात्र दुसरा आणि तिसरा टप्पा बाकी होता। वितरण आता कधी सुरू होणार? दिवाळीनंतर 13 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर पासून हा दुसरा आणि तिसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो। आणि त्यासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत आणि लाभार्थी कोण आहेत ते बघूया। शेतकरी मित्रांनो, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, सोलापूर, नाशिक आणि अहिल्यानगर, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा यासह एकंदरीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये या निधीचे वितरण सुद्धा चालू आहे शेतकरी मित्रांनो। आता NDRF, SDRF यांचे निकष आणि वाढीव 1 हेक्टरची मर्यादा काय आहे ते बघूया। सरकारकडून ही मदत NDRF आणि SDRF च्या निकषानुसार केली जाते। ती खालील प्रमाणे आहे शेतकरी मित्रांनो। म्हणजे जिरायती पिकांसाठी 8,500 रुपये प्रति हेक्टर, बागायती पिकांसाठी 17,500 रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी म्हणजे दोन्ही पिकांसाठी ही रक्कम 22,500 असणार। सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकरी मित्रांनो, सरकारने यापूर्वी 2 हेक्टरची मर्यादा वाढवून 3 हेक्टरची केली होती। यामुळे ज्या शेतकऱ्यांना आधी 2 हेक्टरचे पैसे मिळाले होते त्यांच्या खात्यात आता उर्वरित 1 हेक्टरचे पैसे सुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। रब्बी अनुदानाची उर्वरित रक्कम ही खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो। ती कशी ते सविस्तर बघूया। अतिवृष्टी भरपाई सोबत सरकारने रब्बी पेरणीसाठी हेक्टरी 10,000 रुपये म्हणजेच हेक्टरी 10,000 रुपये रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना सरकार देत आहे। आता पैसे जमा कसे होणार आणि ते बघूया। अनेक शेतकऱ्यांना याआधी प्रति हेक्टर 5 ते 6,000 रुपये जमा झाले होते। आता या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात रब्बी अनुदानाची उर्वरित रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। म्हणजे शेतकरी मित्रांनो, एकंदरीत बघितलं तर अतिवृष्टीचे सुद्धा पैसे शेतकऱ्यांना मिळणार आणि अनुदानाचे सुद्धा 4 ते 5,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।